हाय हॅलो नमस्ते, मी रुपाली तुमचं सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. तर मी आज पालकची सुकी भाजी बनवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर इथे मी पालक स्वच्छ निसून बारीक चिरून घेतलेली आहे. त्यासाठी लागणारा मसाला मी इथे 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे आणि त्यात मीठ टाकलेलं आहे आणि बारीक करून घेतलेलं आहे. एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून मीठ, मिरची, लसूण हे फ्राय करून घेतलेलं आहे. त्यामध्ये स्वच्छ धुतलेले पालक टाकून 2-3 मिनिट फ्राय करून घेतलेला आहे, परतून घेतलेला आहे 2-3 मिनिट. यामध्ये पाणी टाकायची गरज नाही, कारण भाजीला पाणी सुटते. त्या पाण्यामध्ये व्यवस्थित शिजते भाजी. तर 2-3 मिनिट झाकण ठेवून शिजून घ्यायची आहे. आता चेक करून घ्यायची भाजी शिजली की नाही. भाजी इथे व्यवस्थित शिजलेली आहे. त्यामध्ये भाजलेली शेंगदाण्याची पूड टाकायची, मिक्स करून घ्यायचं. परत 2-3 मिनिट झाकण ठेवून 5 मिनिट शिजून घ्यायची. यातलं पूर्ण पाणी कमी होऊस तर शिजून घ्यायची. भाजी हे बघा तयार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.